नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मुख्य आरोपी निदा खान मुंब्र्यात असल्याची माहिती आहे। नाशिक एसआयटीचं पथक मुंब्र्यात दाखल झालंय। मुंब्रा पोलिसांच्या मदतीने निदा खानचा शोध घेतला जातोय। निदा खान संबंधित कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करत असल्याची माहिती आहे। तिने अनेक प्रकरणं बाहेर येऊ दिली नाहीत। तसंच अटक झालेले आरोपी निदा खानच्या इशाऱ्यावर काम करायचे असं तपासात समोर आलंय। निदा खान मूळची ठाण्यातल्या भिवंडी इथली, मात्र गेल्या काही वर्षांपासून निदा खान ही मुंब्र्यात राहत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात एक मोठी कारवाई आहे। निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात। खानच्या शोधाकरता नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यात दाखल। एसआयटीचं पथक निदा खानच्या नातेवाईकाला घेऊन मुंब्र्यात दाखल झालंय। एसआयटी पथक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 1 तासापासून दाखल झालंय। आणखी माहिती घेऊयात याबद्दल आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, पोलिसांनी ताब्यात नेमकं कोणाला घेतलंय? पोलिसांनी जे आहे ते निदाच्या पतीला जे आहे सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि मागील काही तासांपासून त्यांची सखोल चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे। तर त्या पतीला जे आहे, पत्नी नेमकी काय काम करायची, कोणत्या ठिकाणी काम करायची याची अधिक माहिती जी आहे ती त्याच्याकडून मिळून येत नाही पोलिसांना। ते देखील पोलीस जे आहेत ते दबाव तंत्रांच्या खाली सखोल चौकशी जी आहे ती निदा खानच्या पतीची जी आहे ती करत आहेत। तर नाशिकमधून एका नातेवाईकाला देखील तपासणी करता जे आहे ते पोलिसांनी ठाण्यामधील मुंब्रा भागामध्ये जे आहे ते आणलेले आहेत आणि मागील काही तासांपासून जे आहे ते संपूर्ण चौकशी जी आहे ती पोलीस पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। भिवंडीमध्ये जे आहेत आज पहिले पोलीस जे आहेत ते दाखल झाले होते, परंतु भिवंडीनंतर त्यांना ठाण्याचा काही संपर्क मिळाला आणि त्यानंतरच संपूर्ण जे पथक आहे पोलिसांचं ते मुंब्रामध्ये दाखल झाले। सध्या पतीची चौकशी करण्यात येत आहे। ठीक आहे, धन्यवाद शुभम या माहितीबद्दल।